नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड कणेरसर मार्गावर मांडवळा येथे भरधाव वाहनाने स्कूटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 19 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. श्रेया संदीप खैरे, वय वर्ष 19, राहणार चव्हाणमळा, पाबळ रोड, साई रेसिडेन्सी, मूळ राहणार खैरेनगर, पाबळ, तालुका शिरोळ असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास श्रेया संदीप खैरे ही स्कूटी क्रमांक MH14 FY 3422 या वाहनावरून घरी येत होते. होलेवाडी मांडवळा रोडवर गावडे CNG पंपासमोर खेड बाजूकडून टोयोटा कंपनीची ग्लेन्झा कार क्रमांक MH43 CM 5081 या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात श्रेया खैरे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहन चालक पंपासमोर टोयोटा वाहन लावून फरार झाला. याबाबत मुलीचे आजोबा काळूराम सीताराम खैरे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत श्रेयाचे वडील संदीप खैरे हे भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे नोकरीस असून श्रेया व्यावसायिक शिक्षण घेत होती. 10वीला तिला 96% मार्क पडले होते. अत्यंत हुशार आणि गुणी मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील कडूस गावातील शेंडेवाडी या ठिकाणी 3 दिवस बेपत्ता असलेल्या तरुणाचा पाण्याच्या डबक्यात संपूर्णपणे नग्न अवस्थेतील मृतदेह मिळून आला आहे. घरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर गुडघाभर पाण्यात मृतदेह मिळाला असून सदरचा प्रकार हा घातपात असल्याची दाट शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. बाबाजी भगवंत कालेकर, वय वर्ष 26, राहणार कडूस, शेंडेवाडी, तालुका खेड असे नग्नावस्थेत मृतदेह मिळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. यापूर्वी देखील बाबाजी कालेकर याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामुळे हा घातपात असल्याचं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं आहे. या संपूर्ण घटनेबाबत मृत बाबाजी कालेकर यांच्या भावाने पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून काय सांगितलंय जाणून घेऊया. माझं नाव मयूर भगवंत कालेकर आहे. मी राहणार शेंडेवाडी कडूस येथे आहे, राजगुरुनगर. तर माझ्या भावाचं नाव आहे बाबाजी भगवंत कालेकर. तो सोमवार दिनांक 21/4/2025 रोजी दुपारी घरातून बेपत्ता आहे. तर मी काही कारणास्तव म्हणजे कामानिमित्त म्हणजे मी रत्नागिरीला गेलो होतो 14 ते 15 दिवस. तर मी बुधवारी ज्यावेळेस दुपारी 12 वाजता रिटर्न आलो त्यावेळेस मी घरी आल्यानंतर आई वडिलांना विचारले कुठे जाऊ. तर आई बोलली की तो सोमवारी दुपारपासून घरीच आला नाही. मी वाडीतल्या बरंच मुलांना विचारलं कुठे गेलाय, काय गेलाय. सर्वांनी फोन लावून बघितले पण त्याचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर लास्ट टाइम सुद्धा तो असंच गुजरातला नाही तर नाशिकला एका मुलासोबत गेला होता. तेव्हा पण त्याने काही कॉल केला नव्हता. तर त्या विषयाने मला वाटलं तिकडेच गेला असेल. तर मी सुद्धा कॉल वगैरे केला सर्व पोरांना वगैरे करत बोलले नाही आमच्या संग तो आलाच नाही. संध्याकाळपर्यंत ते चौकशी चालू राहिली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोलीस स्टेशनला केस नोंदवायला जाणारच होतो. तेवढ्यात माझ्या भावाचा म्हणजे आकाश कालेकरचा मला कॉल आला की कडूस मध्ये एक मृतदेह आढळला आहे. बट त्याची काही ओळख पटलेली नाही अजून. तरी तू लवकरात लवकर खेडवरनं कडूस मध्ये नक्की कोणचे मृतदेह आपण ते ओळखू. त्यानंतर लगेचच मी खेडवरनं कडूसला आलो आणि त्यानंतर पाहिलं तर तो मृतदेह चेहऱ्याने थोडा रंगपट्ट वाटत होता. पण ज्यावेळेस त्याच्या हातावरच्या डाव्या हातावरती अंगठ्याच्या करंगळीला P नावाचा टॅटू होता आणि त्याच हातावरती बॅक साईडला ओम साई नाव लिहिलं होतं. त्याच्यावरनं मी त्याची ओळख पटवली. तर त्याचा मृतदेह पाण्याच्या डबक्यामध्ये होता, पाठीमागे गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये. तिथून पोलिसांनी कारवाई चालू केली. तिथलं बॉडी वगैरे रॅपअप केली आणि त्याचा मृतदेह कशा अवस्थेत होता नेमका? काय म्हणले? मृतदेह त्याचा कशा अवस्थेत होता पाण्यात? हा, मृतदेह त्याचा आवाज तुमचा कट झाला. नग्न अवस्थेमध्ये आवाज तुमचा कट झाला. कशा अवस्थेत होता म्हटले तुम्ही? नग्न अवस्थेमध्ये होता पूर्ण. म्हणजे त्याच्या अंगावरती एकही कपडा नव्हता? हा, एकही कपडा नव्हता. अंडरवेअर सुद्धा नव्हती? अंडरवेअर पण नव्हती. ती पाण्यामध्येच पडली होती आणि पाणी सुद्धा एकदम गुडघे एवढंच होतं. त्याच्यावरही नव्हतं जास्त. म्हणजे माणूस जरी मांडी घालून बसलं त्याच्यात तरी ते गळ्यापर्यंत पाणी एवढंच पाणी होतं फक्त. ओके. हो. त्यानंतर ते पोलिसांनी वगैरे ते बाहेर वगैरे काढले आणि त्यानंतर अँब्युलन्स मध्ये खेड रुग्णालयाला नेले. नंतर मी सुद्धा तिथेच होतो. मग मी पोलिसांसोबत खेड पोलीस स्टेशनला गेलो. तिथे गेल्यानंतर गिलविले म्हणून एक सर होते, त्यांनी ते जबाब लिहून घेतला काय वगैरे कसं काय झालं, कधीपासून बेपत्ता आहे वगैरे. तर त्यांना मी सांगितलं सोमवारपासून बेपत्ता आहे, मी रत्नागिरीला गेलो होतो कामानिमित्त, मी सुद्धा काल झालं.
त्याच्यामुळे काही केस नोंदवायला येणार होतो. तेवढ्यात मला कळलं की असा विषय झालाय. तर त्यांनी जबाब लिहून घेतला. त्यानंतर पोस्टमॉर्टम साठी आम्ही पुन्हा एकदा चांडोली रुग्णालयात गेलो. पोस्टमॉर्टम वगैरे त्यानंतर झालं वगैरे. ते बोलले बॉडीवरती काही स्ट्रेच मार्क वगैरे आढळले नाही, कारण की बॉडी पूर्णपणे डिकम्पोज झाली होती जास्त. बरं, आता या विषयामध्ये तुम्हाला काय घातपाताचा संशय वाटतोय का? आणि एकदम मेन रोड पासून 250 मीटर वरती पडली होती, ज्या रोडला तो कधी जातच नाही अशा ठिकाणी. म्हणजे एक सांगायला गेलं तर चांगल्या व्यक्ती तिकडे कधी जाऊ शकत नाही. पूर्ण रोडला काचा आहेत पूर्णपणे, आणि ती जागा सुद्धा गावाच्या एकदम टोकाला म्हणजे पाठीमागे. तुमच्या घरापासून किती अंतर होतं ते? घरापासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे ती जागा गावामध्ये. बरं, आता याच्यामध्ये तुम्हाला काय घातपाताचा संशय वाटतोय का? हा, त्याच्यावरती घातपात झाला होता 2-3 वर्षापूर्वी कोयत्याने. बरं, नाही ही घटना सुद्धा घातपाताचीच आहे का असं वाटतंय का तुम्हाला? हा, ही सुद्धा घातपाताचीच गोष्ट आहे. कारण की कसा विषय माहितीये का, पूर्णपणे बॉडी नग्न अवस्थेत गावणे आणि त्या डबक्याकडे त्याचा जाणे, म्हणजे कडूस गावामध्ये आणि माझ्या वाडीमध्ये सर्वांना विचारलं तरी सर्वजण सांगतील का त्याचा तिकडे त्या जागेचा आणि त्याचा काही संबंध नाही. आज रोजी कडूस कोणाला येऊन विचारतो मी, सगळे बोलतात की गोट्याचा म्हणजे बाबाजीचा तिकडे काही एक संबंध नाही त्या जागी जाण्याचा. सर्व हेच बोलत आहे आणि सर्व म्हणतात की त्याचा घातपातच झालेला आहे, ते काय नॅचरल डेथ नाहीच आहे त्याची. बरं, आता पोलिसांनी काय तुमचा जबाब वगैरे नोंदवून घेतलाय काय केल्यानंतर आधीचा? हो, पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलाय. म्हणजे आता बघा, ते झाल्यानंतर ना पोस्टमॉर्टम वगैरे गुरुवारी संध्याकाळी वगैरे क्रिया वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुद्धा पोलीस काय घरी याच्यासाठी विचारपूससाठी नव्हते आले, काय कसं काय झाले वगैरे. कारण बॉडी पूर्ण एवढ्या नग्न अवस्थेत गावली, एकदम आड साईडला 250 मीटर वरती लांब. तरी सुद्धा पोलीस संध्याकाळी काय विचारलं, त्या अखेरीस मीच पोलिसांपर्यंत गेलो, का सर तुम्ही आले नाही वगैरे. तर ते बोलले की येणार आहे उद्या पोलीस पाटलाला कॉल करेल, मग आम्ही येईल, असे उत्तर देऊ लागले. बोललो ठीक आहे तुम्ही या उद्या. तरी मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजचा दिवस शनिवारी सुद्धा मी सकाळी गेलो होतो त्यांच्याकडे 11:30च्या सुमारास. 11:30च्या सुमारास गेल्यानंतर सरांना भेटलो होतो ते जाऊन. तर त्यांनी माझा पुन्हा एकदा जबाब वगैरे नोंदवला, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का शंका वगैरे. तर त्यांना सांगितलं पूर्णपणे कसं काय वगैरे झालं, तो कधी लापत्ता झाला होता हे वगैरे. तरी आता काय पोलिसांनी तरी काय एवढं ऍक्शन घेतलेलं नाही त्याच्यावरती. कारण की मी त्यांना सांगितलं होतं की घरी आज रोजी सुद्धा घरी आलेली नाही जबाब नोंदवण्यासाठी आई वडिलांचा. कारण की आता मी तर 2 दिवस बाहेरच होतो. जास्त क्लिअर तर घरच्यांना नाही तर वाडीतल्या काही व्यक्तीला ठराविक माहिती असणार आहे वगैरे काय कसं काय. बट ते आज रोजी सुद्धा वाडीत आलेली नाही माहिती घेण्यासाठी, घरच्यांचा जबाब नोंदवण्यासाठी. माझी एकच विनंती आहे का पोलीस खात्याला, की माझं त्यांच्यावरती शासनावरती एवढा विश्वास आहे, त्यांनी कळकळीची विनंती की त्यांनी माझ्या भावाचा जो कोण आहे त्याचा खून केलाय किंवा त्याचा घातपात केलाय, तो लवकरात लवकर गुन्हेगार शोधून द्यावा आणि माझ्या भावाला न्याय मिळावा, एकच विनंती माझी शासन खात्याकडे. चाकण आळंदी फाटा ते आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वन हद्द आहे. या भागात रात्री अज्ञातांनी वन हद्दीला आग लावल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. रात्री 8च्या सुमारास लागलेल्या या आगीनंतर असे धुराचे लोट पसरले होते. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेटवण्यात येत असलेल्या या कचऱ्याचा धूर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या नाकातोंडात जात आहे. चाकण ते आळंदी फाटा दरम्यान धुपणाऱ्या या धुरानं राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्यानं या कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे. लगतच्या भागातील नागरिकांकडून या कचऱ्याची विल्हेवाट महामार्गावर फेकून लावली जात आहे. कचऱ्याचे मोठे ढीग महामार्गाच्या लगत साचलेले असतात, त्यामुळे मोठी दुर्गंधी परिसरात होत आहे. त्याचप्रमाणे महामार्गाच्या लगत टाकून दिलेला कचरा कर्मचारी पेटवून देऊन निघून जातात. त्याचा त्रास प्रवासी आणि वाहन चालकांना होत आहे. महामार्गावर येणाऱ्या धुरामुळे अपघातांचा देखील धोका निर्माण झाला आहे. उन्हाचा पारा 41 अंशांना भिडू लागला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेड तालुक्यात सगळ्यात जास्त उष्ण ठरल्याचे आकडे समोर येत आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने यंदाचा उन्हाळा नागरिकांप्रमाणेच पशुपक्ष्यांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे. खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी वाढत्या उष्णतेने पिके वरून जळण्यास सुरुवात झाल्याचे धक्कादायक व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याने मका आणि अन्य पिके आग ओकणाऱ्या सूर्याने जळत असल्याचे व्हिडिओ पाठवले आहेत. मी सोमनाथ काळे.
राहणार पिंपळगाव, तालुका खेड. आज उन्हाच्या पाऱ्यामुळे माझ्या शेतामधली मका, गिनीगोल गवत आणि केळी ह्या वरूनच जळायला लागल्या असल्याने खेड तालुक्यातील काळूसमध्ये धरणापलीकडे राहणारे प्रमोद पोटवडे यांच्या शेळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये शेळीची 2 करडे ठार झाले तर काही शेळ्या जखमी झाल्या आहेत. भटक्या हिंस्र कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. आळंदी येथील वडगाव रस्त्यावरील ज्ञानसागर मंगल कार्यालयात मराठा सोयरीक संस्थेच्या वतीनं रविवारी 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता मराठा समाजाचा 98वा इच्छुक वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर तसेच तालुकाभर 25 एप्रिल 2025 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. चला हिवतापाला संपूया, पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, सक्रिय व्हा असे या वर्षीचे हिवताप दिनाचे घोषवाक्य घेऊन विविध ठिकाणी रॅली, सभा घेण्यात आल्या. हिवतापामध्ये थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या ही लक्षणे दिसून येतात. अॅनोफिलीस डासाची मादी चावल्याने हा रोग होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्याची डबकी, तळे, कुंड्या, नाले, भात शेती यामध्ये होते. घर आणि परिसराची स्वच्छता ठेवावी. पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे लावावीत. कूलर, फ्रीजच्या मागील पाणी साठे दर आठवड्याला साफ व कोरडे करावेत असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. कांद्याला घाऊक बाजारात सध्या कमीत कमी 700 तर सरासरी 1100 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे. चाकणमध्ये शनिवारी 26 एप्रिल 2025 रोजी कांद्याची 4250 क्विंटल आवक होऊन कांद्याला 700 ते 1200 रुपये एवढा प्रति क्विंटलला दर मिळाला. किलोला 7 ते 11 रुपयांचा दर मिळत असून या भावात उत्पादन खर्च कसा वसूल होणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. गेलो मांजरी बरं, काय कांदा आणलाय मार्केटला? कांदा आणलाय. बरं, बीट एकदम कमी आहे, 1000, 1100, 1200 याच्यात परवडते नाही आम्हाला. मजुरी भागत नाही. किमान आम्हाला 1500 ते 2000 मार्केट पाहिजे तर कसं तरी थोडं भागात आहे. मग खर्च किती येतोय कांद्याला? हा, खर्च किती येतोय? खर्च कमी, मजुरी भांडवल 20 रुपये किलोला खर्च येतो. किमान 2000 मार्केट पाहिजे आम्हाला. तर शासनाने याचा जरूर विचार करावा व आम्हाला मार्केट वाढून द्यावा ही आमची नम्र विनंती. हिंडाल्को इंडस्ट्रीजनं चाकण येथे विद्युत वाहनांसाठी पूरक घटकांच्या उत्पादन सुविधेचं अनावरण केलंय, जे हलक्या वजनाच्या घातरोधक बॅटरी उपाययोजनांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी विकसित केलं गेलंय. सुमारे 500 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीसह आणि औद्योगिक वसाहतीतील 5 एकर जागेवर पसरलेल्या चाकण येथील नवीन सुविधेमुळे जवळपास 1000 नोकऱ्या निर्माण होणं आता अपेक्षित आहे. या कंपनीनं महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या विद्युत शक्तीवरील वाहनांना 10,000 ॲल्युमिनियम बॅटरी एन्क्लोजरचा पुरवठा केल्याची घोषणा देखील या निमित्तानं केली आहे. महिंद्रासोबत सहविकसित हे बॅटरी एन्क्लोजर पारंपरिक पोलाद धातूवर आधारित घटकापेक्षा 40% वजनानं कमी असून वाहनाच्या चलन श्रेणीत यातून 8 ते 10% सुधारणा, सुरक्षा वाढण्याबरोबरच बॅटरी कूलिंगसाठी लक्षणीयरित्या सुधारित तापमान व्यवस्थापन केलं गेलंय. अशा धार्तीच्या सुविधा अन्य ईव्हीएम निर्मात्यांच्या OEM पुरवठादारांसाठी देखील सुरू करण्याचं कंपनीचं आता नियोजन आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जी तोडफोड सुरू आहे ती त्वरित थांबवावी तसेच ते कार्य पूर्ववत करावे या मागणीसाठी शुक्रवारी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा आणि संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 मध्ये पुणे जिल्हा ग्रामीण विभाग 1000 संख्या पुढील गटात महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्ह्यात 2ऱ्या क्रमांकाचे यश प्राप्त केले आहे. राजगुरुनगर शहराचे कुलदैवत भोपळबुवा महाराज आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचं नियोजन रविवारी दिनांक 27 ते 29 एप्रिल दरम्यान करण्यात आलंय. 2 दिवसीय बैलगाडा शर्यती होणार असून 7 लाख रुपयांच्या रोख बक्षिसासह बुलेट इनाम ठेवण्यात आलाय. फायनल बैलगाडा शर्यतींना लाखो रुपयांची बक्षिसही ठेवण्यात आली आहेत. रात्री दत्ता महाडिक पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आलाय. बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी कुस्त्यांचा आखाडा सुद्धा होणार आहे. जैन मंदिर विले पार्ले मुंबई येथे प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या असंविधानिक कारवाईचा
जैन सकल संघ चाकण यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येणार आहे। रविवारी दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता मेहता जैन आराधना भवन जैन मंदिर चाकण येथे निषेध सभा घेण्यात येणार असल्याची माहिती जैन सकल संघ चाकण यांच्याकडून देण्यात आली आहे। विविध कार्यकारी सोसायट्या या सहकाराचा आत्मा आहेत, तर शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासह शेतीमधील भांडवली गुंतवणुकीसाठी विविध लघु मुदतीच्या अल्प व्याजदराच्या कर्जाचा हक्काचा स्रोत आहे। खेड तालुक्यातील पाईट, कुरकुंडी ते आदिवासी पट्ट्यातील चिखलगाव सारख्या ग्रामीण भागातील गावात असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी 5 ते 10 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करताना दिसतात। चाकणमध्ये मात्र यापेक्षा विपर्यस्त स्थिती पाहावयास मिळत आहे। येथे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच शेतकरी कर्जाची मागणी करतात। चाकण सोसायटीचे 2004 शेतकरी सभासद आहेत, त्यापैकी यंदा आतापर्यंत फक्त 175 शेतकरी सभासदांनी खरीपाची पीक कर्ज मागणीसाठी अर्ज केले आहेत। चाकण परिसरातील वाढलेल्या कारखानदारीने अनेक शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र घटले आहे। काही एकरांचे मालक असलेले अनेक शेतकरी अवघ्या 12 ते 15 गुंठ्यांचे मालक राहिले आहेत, त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे। चाकण सोसायटीच्या काही संचालकांशी पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात। मी जगदीश पंडित मेदनकर, चाकण विकास सोसायटी सध्या संचालक आहे। आपल्या संस्थेमध्ये 2004 सभासद आहेत, त्यापैकी कर्जाची मागणी भरपूर कमी प्रमाणात आहे। लोक शेतकरी कमी प्रमाणात मागणी करतात, कारण क्षेत्र कमी झालेले आहे, त्याच्यामुळे कर्जाची मागणी आहे। 2014 साली आपण ज्यावेळेस PDC काढलो सुरुवातीला, त्यावेळेस 400-450 लोकांनी कर्जाची मागणी, त्यावेळेस शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं। त्याच्यानंतर कमी आता गेल्या वर्षी 24 साली 350 लोकांनी कर्ज घेतलं आणि 0% आपल्याला काही व्याज वगैरे घेतलेलं नाही। गेल्या वर्षी 0% आपल्या केलेली। आता यावेळेस 170 लोकांची आम्ही वाटप म्हणजे तक्ता वगैरे तपासून घेतलेला आहे। 28 तारखेला त्यांच्या खात्यावरती पैसे मिळतील आणि जवळजवळ 2.25 कोटी रुपये वाटप केलेलं आहे। बाकीच्या अजून 60-70 लोकांची आपल्या पेपर आलेले आहे। शेतकरी येतात आहे, शेतकऱ्यांचे आपण पेपर घेऊन काम चालू आहे। द्राक्षे चाकण विकास सहकारी संस्था चाकण विद्यमान संचालक माजी चेअरमन। आपल्या सोसायटीमध्ये साधारण 2000 ते 2100 सभासद आहे, त्याच्यापैकी मयत 300-400 लोक आहेत। क्रियाशील 16-17 म्हणजे 1500 ते 1600, त्यात कर्जासाठी 1200-1400 लोकांचं आपल्याकडे कम तयार आहेत आणि ऑलरेडी आपण कर्ज वाटतोय 300-350 लोकांचं आत्तापर्यंत। याच्या आधी फक्त PDC बँकेला ज्यावेळेस पहिली याच्या अगोदर बँक ऑफ इंडियाला संस्था जॉईंट होती, त्याच्यानंतर आम्ही सुरेश भाऊ गोरे आमदार असताना PDC बँकेला संस्था वर्ग केली। त्याच वर्षी फक्त 400-450 लोकांना कर्ज वाटप झालं। त्याच्यानंतर अशी परिस्थिती आली, शासनाची बी थोडी ध्येय धोरणं चुकीची। हे कर्जमाफी जे महाराष्ट्र सरकार PDC मार्फत शेतकऱ्यांना देतात, दर सोड कधी व्याज सांगतं, कधी व्याज अचानक असं काहीतरी त्यांच्या सोयीनुसार माफी सांगते किंवा अचानक व्याज घेणे, ह्या धोरणामुळं काही जे जबाबदार शेतकरी कर्ज घ्यायचे ते कमी झाले। आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपल्याला जो खरीप रब्बीला 24 कोटी रुपयाला मंजुरी आहे गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनाने, पण ऑलरेडी कर्ज आता 3-3.5 कोटीच्या आतच कर्ज वाटप होते। याचा अर्थ असा की संस्था आपली जे शेतकरी इथं चाकण विभागामध्ये इंडस्ट्रियल एरियामुळं आणि क्षेत्र कमी झाल्यामुळं कमी झाल्यामुळं कर्जाला मागणीला धजावत नाही। आता वाटप इथं करतो आपण, एप्रिल महिन्यामध्ये वाटपाच्या सुरुवात करतो, पण इथं दुसऱ्या गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये काय होतं, सर्रास याद्या असतात। सर्रास याद्या आहे ना, कर्ज घेणारे सर्रास असतात, त्याच्यामुळं त्यांचे वाटप जे लवकर व्हायचे कारण आहे ना, ते सर्रास तक्ता बनवला जातो। आणि आज इथं आपल्या इथं सभासद 1600-1700, पण कर्ज घेण्यात निवडून ती समजा या खात्याला घ्यायचं तर या 4 जणांना घ्यायचं नसतं। मग हे करता करता आज आम्हाला आता एप्रिल, आता जवळ किती तारीख आहे आज, 26 तारीख आहे। एप्रिलच्या 26 तारखेपर्यंत कालपर्यंत आम्हाला 170 लोकांचा फक्त तक्ता करता आला आहे। ह्याचं एकमेव कारण असं आहे की सरसकट कर्ज घेत नाही इथले शेतकरी, त्याच्यामुळं आम्ही बँकेमध्ये तक्ता उशिरा पाठवतो आणि थोडं चाकण विकास सोसायटीचं कर्ज लेट वाटप होतं, असं लोकांची थोडी जे नजरेत आहे। तर कारण हे त्याच्यामध्ये दत्तात्रय गोरे, चाकण सोसायटी संचालक। चाकण सोसायटीचे कर्ज वाटप सध्या चालू आहे, परंतु कर्ज वाटप पाहता शेतकऱ्यांचा सोसायटीकडे कल जरा कमीच दिसतोय। कारण त्याची कारणं
शोधली असता असं दिसतंय की घटित क्षेत्र घटलंय, म्हणजे इंडस्ट्रीज झाल्यामुळं आणि रेसिडेन्शियल एरिया जास्त एरिया झाल्यामुळं, आणि त्यामुळं काय झालं की शेतकऱ्यांना आता सोसायटीकडं कर्ज मागण्याची गरज कमी दिसते. त्यामुळं क्षेत्र घटित चाललेलं असल्यामुळं आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा कल सोसायटीकडे कमी दिसतो. गेले 6 दिवस काळूस तालुका खेड येथे गावठाणातील डीपीचा सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मी आता जे उभा आहे ते आपल्या काळूस गावठाणच्या डीपी जवळ उभा आहे. आमचे सर्व शेतकरी बांधव आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपल्या खेड तालुक्यात MSCBचा जर भोंगळ कारभार बघितला तर खरोखर कीव वाटते. आपल्या काळूस गावातली ही डीपी गेल्या 6 दिवसापासून नादुरुस्त आहे. आमचंही काल लाईट नसल्यामुळे 4-5 दिवसापासून खूप सारं नुकसान झालेलं आहे. काल डीपी आली, डीपी बसवण्यासाठी आम्ही 4-5 दुकानवाले मिळून डीपी बसवली. अक्षरशः हाताला फोडे आल्यात आमच्या. एवढे रस्सी ओढून डीपी बसवली. ती पहिली खाली घेतली, दुसरी बसवली, पण डीपी 1 तासही चालली नाही. 1 तासामध्ये डीपी बंद पडली. पुन्हा पूर्ण रात्रभर आमची मुले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.